सकाळी सकाळी मला दिसलं अशी सुंदर अशी बदकं, जी की मी खूप वर्षांनी बघितली आणि आमच्या घराच्या बाजूलाच होती. तर मी मस्तपैकी व्हिडिओ शूट केली, कारण ती अशी चालत होती. त्याच्यानंतर ना रेशनसाठी आलेलो, म्हणजे KYC आता चालू झाले, तुम्हाला तर माहिती आहे, थंब वगैरे द्यायचा होता. आणि आजी आणि आम्ही दोघीजणी, मी आजीला गाडीवरती घेऊन आलेली. तर असेच आम्ही दोघीजणी गप्पा मारत मारत चाललेलो घरी, आणि घरी आलो आणि राघव आलेला कसा बघतोय बघा, हसतोय बघून. त्याला माहिती आहे मी व्हिडिओ शूट करते, तर त्याच्यासाठी तो पण जाम खुश झालेला. आणि मग संध्याकाळ झोपली वगैरे, दुपारी संध्याकाळी उठली आणि पप्पा बनवत होते मस्तपैकी कोबीचे पकोडे. तर खूप जास्त एक्सायटेड होते खाण्यासाठी, आणि आम्ही बिचारे काय काय बनवतात यूट्यूबला बघून. आणि आमची मम्मा अशीच फिरत होती, दिसते तुम्हाला. तर आम्ही दोघीजणी वाट बघत होतो की कधी बनवतात आणि कधी आम्ही खातोय. आणि खूप असे टेस्टी झाले. त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की त्याने मटारचे पकोडे बनते. ते जेवण पण माझे पप्पा खूप सुंदर बनवतात, कधी कधी बनवतात, असं नेहमी नाही बनवत. पण मी आता आले ना राहायला, तर माझ्यासाठी असं वेगवेगळे काय काय मेनू बनवून देतात. मम्मी पण बनवते घावणे वगैरे, आणि ते संध्याकाळी असं काय जे मला आवडतं ते बनवून देतात. हळदीला जायचं होतं दीक्षिताच्या, तर ही आमची नवरी माझी फ्रेंडच्या हळदी होते, तिथे गेलेलो रवीना आणि मी. तर तिथे जेवलं वगैरे, नाचलो वगैरे, मस्तपैकी एन्जॉय केलं. आणि घरी यायला निघालं, एवढी थंडी लागत होती बाबा, जाम थंडी लागत होती. स्कार्फ वगैरे बांधला आणि घरच्या रस्त्याला निघाले. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा. बाय.